राज्याचे जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या आईचं अनोखं अस्थि विसर्जन केलं आहे। पारंपरिक पद्धतींना फाटा देत त्यांनी आपल्या शेतातच आईंच्या अस्थीचं विसर्जन केलं आहे। संपूर्ण राज्यात आगळेवेगळे आंदोलन करण्याच्या भूमिकेतून राज्यमंत्री बच्चू कडूंची ओळख आहे। नुकतंच बच्चू कडू यांच्या आईचं दीर्घ आजाराने निधन झाले। बच्चू कडू यांची आई इंदिराबाई कडू यांचे शनिवारी निधन झाले। त्यांची अंतिम यात्रा ही वारकरी संप्रदायाच्या दिंडीसह देशभक्तीपर गीताने करण्यात आली। यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने अंतिम यात्रेचा समारोप करण्यात आला। परिसरातील ही आगळी वेगळी अंतिम यात्रा ठरली। यानंतर अस्थि विसर्जन देखील पारंपरिक पद्धतीला फाटा देत यासोबत पर्यावरणाचे रक्षण करणारा ठरला आहे। कुठल्याही तीर्थक्षेत्रावर किंवा संगमावर अस्थि विसर्जन न करता इंदिराबाईंच्या कुटुंबाची हालाकीची परिस्थिती असताना त्यांनी शेतात राबून शेती पिकवली होती। जी मायधरणी मातेच्या कुशीत रोवली त्याच मायेच्या अस्थि गावालगतच्या असलेल्या शेत जमिनीत विसर्जित करण्यात आल्या। इंदिराबाई ही खऱ्या अर्थानं भूमिकन्या होती। शेतीची परंपरा जशी सुरू झाली तशीच ती स्त्रीनं जपली, तिने संवर्धित केली आणि म्हणून निसर्गानं जे बळ दिलं आहे ते आपल्यामधून एक जीव निर्माण करण्याचं ते एक तर स्त्रीमध्ये आहे आणि दुसरं भूमीमध्ये आहे। भूमीची मूळ संकल्पना आहे की आपण एक दाणा टाकला की ती आपल्याला कणीस करून देते आणि माणसाचंही आयुष्य असं आहे, ते सत्कर्म असो की दुष्कर्म असो, तुम्ही एक दाणा तुमचा पडला की ते कणीस करून तुम्हाला परत मिळतं, हा निसर्गाचा न्याय आहे। आणि म्हणून ही भूमिकन्या खऱ्या अर्थानं फक्त नावासाठी नाही तर तिचं सगळं आयुष्य मातीशी एकरूप होतं। आपल्याला जे जे काही मिळेल ते सहस्त्रपटींनी दिलं पाहिजे, हा आईंचा स्वभाव होता। बलाढ्य पक्ष समोर असताना या मातीत माझ्या आईनं आणि सगळ्या बहिणी भावानं कष्ट करून एकत्र मिळून जे जिद्दीनं काम केलं त्या ह्या मातीत माझ्या आईनं खूप कष्ट केले। म्हणून माझी नदीला प्रदूषण न करता ज्या मातीत आईनं कष्ट केले, परिवारानं कष्ट केले, सगळ्यात जास्त आईनं आणि माझ्या वडिलांनं ही शेती कठीण लग्नाचे 12 घराचं फॅमिली असताना 1 गुंठा 1 तास नाही जाऊ दिलं। त्याची कृतज्ञता आणि त्या आईचे कष्ट आम्हाला सदा आठवणीत राहावं याच्यासाठी नदीचं प्रदूषण टाळून शेतात कधी आलो तर तिची राखीच्या निमित्तानं आठवण राहील, तिच्या कष्टाची आठवण राहील। बच्चू कडूंनी संकल्पना मांडली होती, यावर परिवाराने देखील होकार दिल्याने इंदिराबाईंची अस्थि विसर्जन ही शेतातच करण्यात आली आहे।